भोंदू अशोक खरात प्रकरणात आता मोठी घडामोड समोर येत आहे। या प्रकरणाचे पडसाद थेट महसूल विभागापर्यंत पोहोचले असून काही महसूल अधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। जमीन खरेदी, जमीन बळकावणे तसंच आर्थिक व्यवहारांमध्ये सहभाग असलेल्या अधिकाऱ्यांची नावे लवकरच उघड होणार असल्याची माहिती समोर येत आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणारी विशेष तपास पथक SIT आपला अंतिम अहवाल महसूल मंत्र्यांकडे सादर करण्याच्या तयारीत आहे। या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत। दरम्यान शिर्डी दौऱ्यावर असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली। साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की जमीन खरेदी, जमीन लाटणे आणि आर्थिक व्यवहारांमध्ये ज्यांचा पूर्ण सहभाग आढळेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याला आम्ही वाचवणार नाही। अशा सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल। गरज भासल्यास बडतर्फीची पावलंही उचलली जातील। या प्रकरणात केवळ महसूल विभागच नव्हे तर ज्या विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी असतील त्यांच्यावरही समान पद्धतीने कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले यांनी साई दर्शनानंतर शिर्डीत दिली आहे। महसूलने हा विचार केला आहे की जे काही आमची SIT आहे या सर्व प्रकरणाची SIT ज्या अधिकाऱ्याचे नाव आज पाठवत आहे त्याचा अंतिम रिपोर्ट येणार आहे। त्यात महसूलचे अधिकारीचे नाव येतीलच आमच्याकडे। मी एकच सांगेन, हे लोक बडतर्फ होते, अशोक खरातला साथ देणार, त्यांनी पूर्ण इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे आम्हाला। जमिनी खरेदी करण्यात, जमिनी लाटण्यामध्ये, काही ठिकाणी त्या ठिकाणी व्यवहार करण्यामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये आम्ही सर्व तपासतो आहे, घाई करत नाही आहे। पण SITला आम्ही विनंती केलेली आहे की आमच्याही खात्याचं असेल तर आम्हालाही पाठवा। ज्या खात्याचे जे लोक आहेत त्यांच्याकडे तुम्ही आमचा रिपोर्ट पाठवा, आम्ही कारवाई करू। एकूणच भोंदू अशोक खरात प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर पोहोचले आहे आणि SITच्या अंतिम अहवालानंतर अनेक अधिकाऱ्यांचे नाव समोर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणात मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, S न्यूज मराठी, शिर्डी।